हेल्दी बोले तो एक जो मिला हमको शरीर मिला है, किसी को 6 फुट की बॉडी मिल गई, किसी को बहुत अच्छा सौंदर्य मिल गया, किसी को 5 फुट 10 इंच मुझे 5.5 फुट ऐसा, किसी को गोरा मिल गया शरीर, किसी को काला मिल गया। हमारे हाथ में नहीं था, लेकिन जो मिल गया वो मिल गया। तो ऐसा जरूरी नहीं है कि हमारे छोटे हैं तो क्या करेंगे। हमको देखते हैं ना कौन से लोग कितने कितने दुनिया में प्रगति करते हैं, तो उससे शरीर से कुछ लेन देन नहीं। हमारे ऑर्गन्स को स्ट्रांग बनाना है, मन को अगर स्ट्रांग बनाना है, आदमी कितना भी रहे कैसा भी रहे, तो बड़े 6 फुट के आदमी से भी ज्यादा काम कर सकते हैं। तो हमको खुद को कल्पना करनी है, हमको तो इतना सारा बॉडी है तो हम क्या कर सकते हैं, हमको ये इससे भी आगे बढ़ सकते हैं। तो कैसा बढ़ सकते हैं कि हमारी विद्वत्ता से बढ़ सकते हैं, हमारे स्किल से बढ़ सकते हैं, हमारी बुद्धिमत्ता से बढ़ सकते हैं। तो वो बुद्धिमत्ता हमें डेवलप करनी है। तो डेवलपमेंट करने का तरीका ही यह है कि हमको छोटी छोटी चीज को कलेक्ट करके उसको शार्प करके, तो सबसे आता है मन, सब सर्वश्रेष्ठ। ये जब दिखते हैं ना इंद्रिय, इससे भी श्रेष्ठ मन है। और ये मन को अब काबू में कर लिया तो दुनिया की ताकत तुम कोई रोक नहीं सकती तुम्हारे ऊंचा बनाने, ऊंचे पायदान में जाने के लिए कोई नहीं रोक सकता है। इसीलिए यही हमको सीखना है। और ये जो मन का शोध जो निकाला है तथागत बुद्ध ने निकाला है। कौन? उसका सबसे पहले दुनिया में इनका एक अवयव है, एक इंद्रिय है, तो बुद्ध बताते हैं सबसे पहले कि ये जो है बुद्ध का शोध है, बुद्ध का शोध है ये मन की अवस्था को। और फिर उसको धम्म के रूप में उसको डेवलप किया जा सकता है। फिर उसका धम्म बोले तो क्या है? धर्म नहीं है। कोई बोला था हम धर्म पढ़ने आए क्या दादा, तो धर्म तो अपन ने बोला था ना कि ये है, ये फर्स्ट स्टेपेज है, इसको समझ के आगे में चलना है। तो फिर धर्म भी समझेंगे। धर्म बोले तो क्या है? जो बाहर दिखता है वो धर्म नहीं है। बुद्ध का धम्म है जो आदमी को एक आचार संहिता है, एक गाइडलाइन है, और उस गाइडलाइन से अगर चलेंगे तो हमें उसी को धम्म कहा गया। वो गाइडलाइन आदमी को ऊंचे पायदान पे पहुंचा सकती है। उच्च पायदान पे, ऊंचे पायदान पे कौन से? अभी तो दादा है, दादा ने बता दिया कि मुझे नीट का 12वीं हो गया, नीट का एग्जाम चालू है, और नीट का एग्जाम देके फिर नीट थ्रू मेडिकल जाएंगे। बिल्कुल पहुंचेगा वो, उसका एम है। तो एम एक बार अगर आदमी ने, स्टूडेंट ने डिसाइड किया तो वो मंजिल तक वो पहुंचेगा। कौन से माध्यम से पहुंचेगा? तुमको मन को डेवलप करना होगा, मन को क्वालिफाइड करना होगा, उसको विकसित करना होगा। और जो दूरगामी जो परिणाम है उसके, जो आदमी के विकास के लिए खंड खंड में विभाजित करते हैं, जो दुष्ट विचार है वो सब धम्म में है। जो दुष्ट विचार है आदमी में, आदमी ऐसा नहीं है खाली बैठा नहीं है, आदमी जो है खाली नहीं है, आदमी में ये विचार आते ही रहेंगे। अच्छे भी विचार आएंगे, गलत भी विचार आएंगे। वो आदमी का शरीर ही ऐसा बना है। लेकिन जब एक पहराव दिखते है तो दिखता है क्या? नहीं तो सब भरा हुआ है गंदगी शरीर में। तो मन में भी ऐसा है, अच्छे भी विचार है, दुष्ट भी विचार है। तो दुष्ट विचार को जब हम पंचशील पढ़ेंगे तो उसमें बताएंगे पंचशील को हम कैसे खुद को डेवलप करना है। तो गलत विचारों को हमको दबाना है, गलत विचारों को हमारे प्रवाह से नष्ट करना है। क्यों? कैसे नष्ट करना है गलत प्रभाव को? उसके परिणाम हमको देखना है। अगर हम नशा करते हैं तो नशा को सबसे पहले हमें ये देखना है कि नशा करने से क्या होगा। नशा करने से मेरी सामाजिक प्रतिष्ठा खराब होगी, नशा करने से मैं चोरी छुपे नशा करता हूं तो मेरे घर वाले को पता चलेगा तो मुझे डांटेंगे। अगर उसको भी पता चल गया और एक प्रतिष्ठा अगर पाने के लिए हम अगर प्रयत्न करते हैं इस नशे से, तो नशे से कोई प्रतिष्ठा नहीं मिलती। तो उसके परिणाम क्या हो गए? तो सामाजिक प्रतिष्ठा दांव पे जाएगी, सामाजिक प्रतिष्ठा खराब होगी। हमारे सामाजिक प्रतिष्ठा हमारे घर में लाइक नहीं करेंगे, हमारे जो परिवार के लोग लाइक नहीं करेंगे, हमारे रिलेटिव है वो लाइक नहीं करेंगे।
तो नशा से मेरी सामाजिक प्रतिष्ठा खराब होगी, तो मुझे नशा नहीं करना है। और सामाजिक प्रतिष्ठा छोड़ो, उसे ये नशा से फिर हमारे जो ऑर्गन्स है, हमारे माइंड की काम करने की क्षमता है, वो भी खत्म होगी। मैं एक्झाम्पल बताया था 1914 का, आपल्या गावाला सांगितलं होतं आपण की ह्या नशेला खर्यासाठी, दारूला चुकीचं आहे, सिगारेट पीत असेल चुकीचं आहे, नाही नाही, माझा मुलगा दारू नाही पीत, माझा मुलगा सिगारेट नाही पीत, माझा मुलगा कोणतीही प्रकारची नशा नाही करत, पण माझा मुलगा खर्रा खाते. मग वडीलही खाते न वळत आहेत, वडील पोराला म्हणते की आहे का काही थोडासा. हे एकदम चुकीची पद्धत आहे, कारण तो सगळ्यात डेंजरस अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. परंतु आपल्याला त्याला प्रतिष्ठा मिळाली आहे. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यालाही विचारतो चाय पाणी झाल्यानंतर खर्रा आहे का, तंबाखू आहे का म्हणून. परंतु हे एकदम चुकीची पद्धत आहे, कारण ही छोटी जरी नशा असेल तरी हे पण सुद्धा तुमच्या ऑर्गन्सला खराब करते आहे, इंटरनल मनाला खराब करते आहे, तुमच्या माइंडची मेमरीचे विचार करण्याची क्षमता आहे ते थांबवते आहे. तुम्हाला म्हणजे अशा गुणगुणी येतात मेंदूला, आणि पुन्हा पुन्हा 2 घंट्यानं, 3 घंट्यानंतर, 1 घंट्यानंतर ते नशा पाहिजे आहे तुम्हाला, म्हणजे जो नशा करत असेल त्याला. म्हणून वेळोवेळी, आणि मग त्याच्यामुळं तुम्हाला कॅन्सर सारखे माइंडला झिंझिण्या येणारे, तर माइंड ब्रेक होते विचार करण्यापासून, आणि त्याच्यामुळं मग तुम्ही तुमचा जो टार्गेट आहे, जो टार्गेट पॉइंट आहे, ते तुमचे उद्दिष्ट आहे, जे तुम्ही संकल्प केले आहे जीवनामध्ये, मला हे बनायचं आहे, तर त्या संकल्पनापासून तुम्ही खाली बसता, डहाळता, 2-2 कदम हळूहळू हळूहळू खाली येतात. म्हणजे एक माणूस उच्च पदाला जायचा, संकल्प जर मोठे केले असेल, त्या संकल्पावर पोहोचायचा, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं माणूस खालच्या पायदानला येतो, आणि मग असं करता करता त्याला आजार जडतो. आजार जडल्यानंतर संकल्प तर सोडून द्या, मग आई वडिलाची जिम्मेदारी बोलते का मुलगा थोडा जिवंत राहायला पाहिजे, वाचला पाहिजे, त्याला अमका अमका आजार झाला, त्याला दाताचा कॅन्सर झाला, त्याला अमका कॅन्सर झाला, म्हणजे उद्दिष्ट गेले, फक्त त्याला मग जिवंत राहण्याची धडपड. म्हणजे म्हणून हे जर सगळं करायचं असेल तर पहिलेच आपण त्याला हे आपले ऑर्गन्स आहे ना स्ट्रॉंग बनवण्यासाठी पहिले आतापासून प्रयत्न करायचे, आणि आतापासून आपण जर प्रयत्न केला तर आपण आपल्या उद्दिष्टापाठी पण आपण सहजरित्या जाऊ शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे समजायचं आहे. हे समजणं म्हणजेच धम्म समजणं. धम्म म्हणजे असं काही असं पुंजी नाही आहे की एका बॅग मध्ये भरला आणि हे आहे धम्मबा म्हणून असं देण्याचं. धम्म तुम्हाला पदोपदी क्षणोक्षणी प्रत्येक व्यवहारामधून शिकायचं आहे, आणि बुद्धांनी त्याला आपल्या वाणीमधून दिलेलं आहे. आपल्या वाणीमधून त्या बुद्धांनी तथागताने दिलेलं आहे. पंचशील दिलेलं आहे आपल्याला पंचशील दिलेलं आपण रोज म्हणतो, कोणत्या प्रत्येक वेळेस म्हणतो, परंतु ते फक्त म्हणतो. आपल्या मंगल प्रसंग असेल तर आपण पंचशील म्हणतो. एखादी डेट घरी मृत्यू झाला असेल तर बॉडी उचलताना पंचशील घेतो, तिकडे अग्नी देताना पंचशील घेतो, आणि पंचशील घेत असताना ज्या पंचशिलेचे तत्व आहे त्याच्यामध्येच तो पंचशील म्हणतो. कोणा बेवडा राहतो, काही राहतो, हात जोडतो, म्हणजे म्हणते जे पंचशील घ्या ना म्हणते. म्हणजे आपण समजत आहोत की नाही, तो बेवडाच येतो जवळ, त्या ठिकाणी मयत होते त्या ठिकाणी, आणि म्हणते जी पंचशील घेऊन घ्या म्हणते पटकन. म्हणजे आपण आपल्याला कळत आहे की नाही, म्हणजे त्या पंचशिलेला बुद्धाच्या वचनाला आपण इतकं म्हणजे निगेटिव्ह आणि इतकं खालच्या दर्जाला पाहतो आहे, तिथे आपल्याला समजलंच नाही. आणि समजलं नसल्यामुळं आपल्या सामाजिक दर्जा जो आहे एक ढासळलेला आहे. असं नाही आहे की बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने आपण खूप उच्चांक गाठलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या, आणि म्हणूनच हा जो ज्ञान साधना जो सब्जेक्ट ठेवलेला आहे, तर बाबासाहेबांच्या मुळे समाजातील इतर काही लोकांनी उच्चांक गाठलेला आहे, खूप मोठी प्रगती केली आहे. जगात सर्वश्रेष्ठ प्रगती असेल तर बाबासाहेबांच्या समाजाने, ज्यांनी बाबासाहेब स्वीकारले, बाबासाहेबांनी त्याची प्रगती केली. बाबासाहेबांनी प्रगती केली कशी? वर्गाच्या बाहेर बसणारा पोरगा आज जगाच्या लेवलवर 1 नंबरचा तत्ववेत्ता आणि एक विद्वान माणूस, एक सिम्बॉल ऑफ नॉलेज. जगाच्या पाठीवर स्पर्धा लागलेली आहे बाबासाहेबांचे पुतळे उभे करायचे. चायना करतोय सर्वश्रेष्ठ, तिकडे दक्षिण कोरिया म्हणजे हुकुमशहा बाबासाहेबांचा पुतळा, बाबासाहेबांचं अत्याधुनिक
लायब्ररी प्रत्येक वेळ प्रत्येक पुस्तक बाबासाहेबांचं त्या लायब्ररीत मिळावं अशी अपेक्षा. म्हणजे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला जगामध्ये ओढ लागलेली आहे की बाबासाहेबांचं सगळं लिटरेचर पुस्तकं एक एक माझ्या देशामध्ये माझ्या भाषेमध्ये माझ्या जनतेला विद्यार्थ्यांना कसं द्यायचं आहे. आणि भारतामध्ये हे अवेलेबल आहे, परंतु भारताला छाटण्यात पाहिजे. मग ते लोक जे छाटन ते छाटन. मग आमच्या घरी बाबासाहेब आहे, आमचे आयडल महापुरुष बाबासाहेब आहे, आमचे आयडल महापुरुष बाबासाहेब आहेत, आमचे आयडल महापुरुष बुद्ध आहे. मग आम्ही कुठे आहोत? आणि आम्ही त्या तथागतांना आम्ही बुद्धांना हे महापुरुषाचा संघर्ष जो आहे शाहू महाराज ज्योतिबा फुले यांना समजावून घेतल्याशिवाय त्यांना आपण अडॉप्ट केल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही. त्यांचं साहित्य वाचावं लागेल, त्यांच्या वाचनाचं चिंतन करावं लागेल, त्यांच्या वाचनाचं चिंतन करावं लागेल. ज्योतिबा फुलेचा संघर्ष हा बुद्धिस्ट संघर्ष होता, वैज्ञानिक संघर्ष होता. आपल्याला माहित नाही, अनेक लोकांना माहित नाही. म्हणजे फक्त बाबासाहेबांनीच बुद्ध धम्म सांगितला बा असा प्रकारचा भास होत आहे, परंतु बुद्धाचे मुवमेंट ज्योतिबांनी सांगितलेले आहे. हे जे त्या विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे विद्या जर नसेल तर विद्येमुळं माणसाची कशी हानी होते हे ज्योतिबाने सांगितलं. त्या काही सारोळीच्या कविता नाही, हे शब्दाने एखाद्या कवितेने शब्दरचना केली, तिथे शब्दरचना पण आहे, परंतु ते शब्द इतके हेल्दी आहेत की माणसाला प्रफुल्लित करणारे आहेत, ऊर्जा देणारे आहेत, ज्योतिबांचे आहे. म्हणून विद्या असं धन आहे की ती आपल्याकडे जर असेल, आता काही नाही आपल्याकडे धन, आपल्याकडे काय आहे, मजुरी करतो आपण, आपले वडील आणि काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करतो, आपल्याला जगवतो, पण आपल्याकडे विद्या असं धन आहे आणि ते आपण प्राप्त करू शकतो की विद्येच्या बळावर आपण एक उच्चांक गाठू शकतो, एकदम उच्चांक गाठू शकतो. डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, सायंटिस्ट असेल, एखादी कलाकार असेल, एखादी म्हणजे अवगत म्हणजे सगळे गुण संपन्न व्यक्तिमत्व जर निर्माण झालं तर आपण त्या बळावर आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं, समाजाचं, गावाचं नाव रोशन करू शकतो आणि आपणही जगण्याचा दर्जा एक श्रेष्ठ दर्जा ठेवू शकतो. एक उत्तम माणूस, एक उत्तम मनुष्य जे बुद्धाला अपेक्षित होता, सर्वश्रेष्ठ माणूस. सर्वश्रेष्ठ माणूस कोण? तर जो माणूस स्वतःचंही कल्याण करतो आणि दुसऱ्याचंही कल्याण करतो, असा सर्वश्रेष्ठ माणूस. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत आपल्याला ह्या धम्मामध्ये शिकायच्या आहे. आणि धम्मामधून हे मन इंद्रिय जे आहे हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे आणि ह्या इंद्रियामधून हे याची पाठराखण होते, याचं संरक्षण होते, त्या सगळ्या इंद्रियाचं संरक्षण होते. आणि ह्या संरक्षणामधून आपल्याला ही जी प्राप्ती आहे ही प्राप्ती होते. इंद्रियों के प्रति, इंद्रियों के प्रति सतर्कता. म्हणजे आता आपण बोललो तेच, इंटरनल ऑर्गन्स असेल, आउटर ऑर्गन्स, सतर्कता. त्यांना इजा पोहोचू द्यायची नाही, त्यांना सशक्त आणि हेल्दी ठेवायचं. आपण स्वतःला कसा आपण हेल्दी ठेवतो? व्यायाम करतो, आंघोळ करतो, केस बनवतो, मग मेकअप करतो, आहे ना? महिला आहे की नाही, मेकअप करतो, मेकअपला पैसे देतात कितीतरी, 2000 3000 मेकअप साठी. हे बाह्य मेकअप झाला, पण आमच्या इंद्रियाचं इंटरनल ऑर्गन्सचं काय, इंटरनल अवयवाचं काय? तर हे इंटरनल अवयव क्रमाक्रमाने हेल्दी होत चालतात. आणि हे इंद्रियाप्रती सतर्कता हे आपल्या अनेक कारण आहे याचे. इंद्रियाप्रती सतर्कता, जसं नशा आपण सांगितलं, खोटं बोलणं आहे, पंचशीलाचं प्रिन्सिपल सगळं त्याच्यामध्ये आहे. पंचशीलाचं प्रिन्सिपल सगळं त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामधून आपले इंद्रियाप्रती सतर्कता जागृत होते. चिंतन के प्रती, आता हे चिंतन करत आहोत आपण. सतर्कता, आपण एखादी पुस्तक वाचायला घेतलं आणि एखादी पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आपल्याला त्या विषयावर, त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे, एकाग्र व्हायचं आहे. चिंतन के प्रती सजगता, म्हणजे ते पुस्तक असं वाचायचं आहे का त्याच्यातलं एक एक सेंटेन्स, एक एक शब्द आपल्याला कळला पाहिजे. आणि तो एक एक सेंटेन्स, एक एक शब्द जर कळला तर आम्हाला आमच्या परीक्षेमध्ये, आमच्या कोणत्याही कामामध्ये ते काम. आता ते करायचं कसं? प्रश्न हा आहे ना. ठीक आहे, हे थेरिटिकली सांगायला ठीक आहे, पण ते कसं करायचं कसं? आता आम्ही सेमिनरीमध्ये आहोत, सेमिनरीमध्ये राहतो, आम्ही जेव्हा विचार करतो आमच्या
बाबासाहेब, आम्हाला असं वाटतं की बाबासाहेब आता निघून गेले, आता काहीच नाही. परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर एक साहित्यिक म्हणतो की जिवंत बाबासाहेबापेक्षाही मृत बाबासाहेब डेंजर्स. जिवंत बाबासाहेबापेक्षाही मृत बाबासाहेब बहुत खतरनाक. का म्हणतो? कारण कारण खतरनाक एकरिता आहे की बाबासाहेब जिवंत होते तर काहीतरी त्यांना कन्व्हिन्स करता येत होतं किंवा त्यांच्या एम वरून बाजूला करता येतो. जसं पुणे करार घडला. पुणे करारामधून आपण 2 मतदारसंघ घेतला होता, परंतु इंग्रजांनी दिले होते, अग्रीमेंट झाले होते, इंग्रज मान्य होते. पण गांधीजीच्या उपोषणाने एक अधिकार जो आहे आमचा निघून गेला आणि दुसरा जो अधिकार होता त्या अधिकारातून आम्हाला रिझर्वेशन आहे, आमचे प्रतिनिधी निवडून जाते, पण आमचे समाजाचे प्रतिनिधी खरे निवडून जात नाही. आमचे कोणी येते, सगळे लोक होते करते. 2 मतदार अधिकारामध्ये फक्त शेड्यूल कास्टला, फक्त ओबीसीला, फक्त एसटीला, म्हणजे ज्या तेच लोक त्यांना मतदान कराल आणि खरा प्रतिनिधी त्यामध्ये निघून जात होता. तर ते हिरावून घेतलं आहे गांधीजीच्या स्वप्नातून. म्हणून बाबासाहेब आणि गांधीचे खूप मोठी वैचारिक संघर्ष राहिलेला आहे बाबासाहेब आणि गांधीजीचा. तर ही जी बाब आहे, ही बाब आपल्याला न वाट्याला न यावं आणि ह्या सगळ्या बाबासाहेबांनी कमवलेल्या संसाधनामध्ये हे जे बाबासाहेबांनी जे मिळवलं ना, आपण कालही पण म्हटलं, एक जगातला माणूस. काल मनुस्मृतीचा दिवस होता, मनुस्मृती दान दिवस. आपण काल म्हटलं असा व्यक्ती बाबासाहेब, असा व्यक्ती आहे, ठीक आहे, असा व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब की ज्या बाबासाहेबांनी इथल्या हजारो वर्षाची गुलामगिरी, 1000 वर्ष, आता आपण भंतेजी म्हणतात, आपणही म्हणतो की आधुनिक काळातील बुद्ध आहेत म्हणून. का म्हणतो आधुनिक काळातील बुद्ध आहे म्हणून? बुद्धाने ज्या व्यवस्थेच्या विरोधात, अमानवी व्यवस्थेच्या विरोधात जे बुद्धाने बंड केलं, तेच बंड बाबासाहेबांनी केलं. तेच बंड बाबासाहेबांनी केलं. एवढंच नाही तर नव्या पद्धतीमध्ये केलं. नव्या पद्धतीमध्ये. बुद्धाच्या वेळेस ही जी आज सिस्टीम आहे, ही सिस्टीम नव्हती. बुद्धाच्या वेळेस चारिका करावं लागत होतं, भिक्षाटन करावं लागत होतं, मातीचे जे हे होते भांडे, म्हणजे असे उदाहरण आहेत. आपण त्याचं चिंतनातून केलं पाहिजे. आज जे भिक्खुगण राहतात, ते भिक्खुगण ते पात्र राहते ना, भिक्षापात्र, खाली ठेवलं का ओरडतात. असं खाली ठेवतात का म्हणते, खाली नाही ठेवायचं म्हणते, अपमान होते. ते त्याला वेगळ्या नजरेतून पाहते. पण आपण त्याच्यावर चिंतन केल्यानंतर काय होतं, काय दिसते आपल्याला, का त्यावेळेसचे जे भिक्षापात्र मातीचे होते. कोणी हळू ठेवल, कोणी जोरात ठेवल, आणि जर फुटलं तर काय होईल, आपल्याला हे चिंतन करायचं आहे. परंतु जो विज्ञाननिष्ठ असेल, जो बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून विचार करेल, बुद्धाच्या दृष्टिकोनातून विचार करेल, त्याची अशी वैचारिक जी शृंखला आहे, वैचारिक कॅपॅसिटी आहे, असं विजन मोठं होईल. नाहीतर विजन मोठं ठेवलं नाही आणि त्या दृष्टिकोन पाहिलं नाही, अपमान होते. त्या खाली ठेवल्यामुळे त्या भांड्याचा अपमान होते का? त्या खुर्चीचा किंवा टेबलाचा अपमान होईल का? माणसाला अपमानित केलं, माणसाला जो रागावलं, माणसाला चुकीचे शब्द बोलले तर मनुष्याचा अपमान होईल. टेबलचा कुठे अपमान होईल? तर त्या भांड्याचा जो चिवरचं पात्र जे आहे त्याचा अपमान कुठे होईल? परंतु त्याच्यावरही असा ओरडून सांगितलं जाते का तुम्हाला कळत नाही का, भिक्षापात्र आहे ना, ते खाली ठेवायचं आहे का? पण कारण काय, ठेवलं असेल चुकीनं, आहे ना, बरोबर आहे ना. पण ते न ठेवण्याचं कारण आहे, नाही ठेवायला पाहिजे. कारण कोणी जोरात ठेवलं, आता तर स्टीलचे आहे. तर त्यावेळेची ती परंपरा होती, ती सिस्टीम होती की एक जर भिक्षापात्र जर गेलं तर मग कुठे मिळेल. मातीचे पण बनत होते, तरी पण दुष्काळ होता, असे इतके लवकर मिळत नव्हते. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहे आपल्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून नव्या दृष्टीनं बघायच्या आहे. बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञानाला नव्या दृष्टिकोनातून बघितलं, नव्या दृष्टिकोनातून बघितलं. कारण 2500 वर्षाचा गॅप गेला आणि त्या 2500 वर्षाच्या नंतर जवळपास इसवी सनाच्या 1000 पर्यंत बुद्धाचं राज्य जरी होतं, तरी पण 1000 नंतर बाबासाहेबापर्यंत 1000 वर्ष एकदम चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, छुआछूत, म्हणजे अनटचेबल, माणसाला अनटचेबल. ह्या जातीने त्या जातीला बाहेर निघण्याची हे नाही. आपल्याला माहित नाही. आता आपल्या पूर्वजांनी जर पाहिलं ना, म्हणून आपण त्या दिवशी आपल्या गावाला, पाहुण्या गावाला आमचं 3 दिवसाचं शिबिर, आता दरवर्षी मला बोलावतात ते लोक.
दरवर्षी मागच्या वर्षी गेलो तर भंतेजीची तब्येत बरोबर नव्हती, मला पाठवल्यानंतर तिथे गेलो. उदाहरण सांगण्यासारखं आहे. म्हणजे ज्या बाबासाहेबांच्या क्रांतीने विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला बुद्धाचा आणि ईश्वराला टोटली नाकारलं अशी कोणतीच ताकद नाही. इथे सांगितलं आहे मनुष्य आणि निसर्ग निर्मित समस्या. जगामध्ये कोणत्या समस्या आहे? 1 आणि 2. मनुष्याच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि निसर्गाच्या कार्यामुळे ऊन, वारा, पाऊस, वादळ, भूकंप, महापूर, वीज, म्हणजे ह्या निसर्ग निर्मिती समस्या आहे. आणि मनुष्याने निर्माण केलेल्या आणखी काही समस्या आहेत. तर त्या अशा समस्या 2 टाईपच्या आहेत. ईश्वर कोणत्या समस्या निर्माण करत नाही आणि देव नाही आहे. तथागताने देव नाकारला, बुद्धाने पण देव नाकारला. आणि म्हणून गुलामगिरीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थाच्या याच्यामध्ये आपण आपला माइंड जागृत न ठेवल्यामुळं, आपलं मन जागृत न ठेवल्यामुळं असे कार्य घडले की आमच्या घरात सुद्धा, आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या घरात असे गोट्याचे, मातीचे, भंगराई हे ते सगळे देव येऊन बसलेत, जे की कधीच कोणाचं कल्याण केलेलं नाही. आणि त्यांनाच पूजत बसले आणि त्यांनाच मागत बसले. त्यांना मागत बसले ते देणार काय आहे? आपणही म्हणतो हे बाबासाहेबांची प्रतिमा आहे, बुद्धाची प्रतिमा आहे, हे आम्हाला मागल्याने देणार नाही. त्याचा कितीही दाब तुम्ही कितीही गाथा म्हणा आणि किती पंचशील करा आणि 1 घंटा तुम्ही तिथे बसा, ते काहीच देणार नाही जोपर्यंत त्यांच्या विचार जे आहे तुम्ही आपल्या कृतीमध्ये इम्प्लिमेंट करत नाही, कृतीमध्ये. म्हणून बुद्धाच्या धम्माला म्हटलं गेलं की हा धम्म जो आहे कृतिशील धम्म आहे, त्याला आचरण करावं लागेल. आणि त्या आचरणातून हे असं सगळे ऑर्गन्स आणि हे सगळे जे आपले शरीराचे पार्ट आहे हे डेव्हलप होईल, इनर आहे आणि बाह्य आणि आउटर. आणि तेव्हा माणसाला अशी ऊर्जा मिळेल. आणि म्हणून ही जी शक्ती आहे नैसर्गिक शक्ती, ही नैसर्गिक शक्ती आहे आणि हे तशी देव कल्पना नाही आहे. आणि आमच्या घरात देव आले, एकच आहे म्हणून स्वीकारलं पाहिजे का? बिलकुल नाही. म्हणून एक म्हणतात ना, जातीसाठी खावी माती, परंतु जातीवर जाऊन माती खाण्यात काही अर्थ नाही. जात कळेल पण मत कळणार नाही. आम्हाला मताची माणसं पाहिजे, मताची. मग तो कोणीही चालते. नाही तर मग आमचा जातीचा आहे, समाजाचा आहे म्हणून त्याला कवटाळाचं आणि त्याच्यामध्ये चांगुलपणा काहीच नाही, तर त्याला फायदा नाही. परंतु एखादी दुसऱ्या समाजाचा, खालच्या समाजाचा, वरच्या समाजाचा माणूस आणि आयडिओलॉजी आणि थिंकिंग जर बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारानं जर असेल तर तो आमचा सगा होऊ शकतो. परंतु आमचा माणूस अशा नीच विचारानं जर वागत असेल, खालच्या विचारानं वागत असेल, चुकीच्या पद्धती जर असेल त्याच्यामध्ये, तर तो आमचा मित्रही होऊ शकत नाही आणि आमचा सगाही होऊ शकत नाही. हे जे इंद्रिय आहेत किंवा हे चिंतन करायचं आहे, हे चिंतनही अशा प्रकारचं करायचं आहे. चिंतन आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायचं आहे. विषय आला का चिंतन, तर वेगवेगळे विषय येऊ शकते आणि त्या विषयावर आपल्याला चिंतन करायचं आहे. तर चिंतनाचे दृष्टिकोन आपल्याला बदलत गेले पाहिजे. मग अभ्यासाचा विषय आला असेल तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एकाग्रतेनं चिंतन करणं. म्हणजे अशा प्रकारचे हे सगळे विषय आपण विषयाके प्रती, हे बघ इथेच आहे चिंतन आणि लगेच विषय, म्हणजे विषयाके प्रती चिंतन. कोणताही विषय येऊ द्या, तो विषय आपल्या विकासाचा आहे का, माझ्या फायद्याचा आहे का, समाजाच्या फायद्याचा आहे का, कुटुंबाच्या फायद्याचा आहे का, विद्यार्थी म्हणून माझ्या फायद्याचा आहे का, तर त्याला स्वीकारणं आणि त्यांना कार्यान्वित करणं. पण माझ्या फायद्याचाच जर नसेल, आता विद्यार्थी आहेत म्हणजे कोणत्या तरी बीएससीचा अभ्यास करत आहे आणि त्याला वेगळाच विषय दिला, 8 दिवसाने पेपर आहे आणि त्याला वेगळ्याच विषयाला अभ्यासाला दिला, तर तो आपला फायदेमंद होऊ शकते का? नाही. होईल फायदेमंद, नंतर बघील मी. परंतु आज माझा बीएससीचा अभ्यास आहे, 8 दिवसाने पेपर आहे, तर मला आज त्या विषयाकडे लक्ष केंद्रित करू द्या, त्या विषयाकडे लक्ष केंद्रित करू द्या. तर हे विषयाप्रती चिंतन, पण विषयाप्रती. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला चालत जावं लागेल, स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीनं वर चढत जावं लागेल. आणि आपल्या चित्ताला, आपल्या मनाला असं सजग, सतर्क, हमेशासाठी सतर्क आणि सजग, दक्ष, म्हणजे हे वेगवेगळे शब्द आहेत. दक्ष करणे, सावध करणे. आणि त्याच्यामुळं आपल्याला मग एका
त्याच्यामध्ये बुद्ध म्हणतात की धम्मानी अशा सगळ्याने त्याला कोणत्याही संसर्गाचा मारा होत नाही. तो अग्नीत जळत नाही, तो पाण्यात डुबत नाही, कोणत्या क्षेत्रात त्याला मारा होत नाही. का का होत नाही? कारण असा व्यक्ती इतका सजग असतो, इतका सतर्क असतो की प्रत्येक ठिकाणी तो पारखून पाहतो. ट्रिपला गेलो, आपण पिकनिकला गेलो, मुलं गेली पिकनिकला, आणि आपण पेपरमध्ये वाचतो अमक्या नाल्यावर अमक्या नदीत 4 मुलं बुडून मरण पावले. का? कसे? सजग नव्हते ते जागरूक नव्हते. ज्या पाण्यामध्ये, ज्या नदीमध्ये गेले त्याची त्यांनी अभ्यास केलेला नाही. इथे किती पाणी आहे, काय आहे, कशा प्रकारचं इंटरनल पाण्याचं हे कसं आहे, अशा ठिकाणी जायचंच नाही. ही सजगता कुठून येते? ही सजगता चिंतनातून निर्माण होते. ही चिंतनातून निर्माण होते. आणि प्रत्येक विषय, आणि हे विषय, ते चिंतन कशावर करायचं? विषयावर करायचं. मग आपण त्या ठिकाणी गेलो, नदीवर पिकनिकसाठी गेलो, ठीक आहे जायचं, परंतु पाण्यात उतरायची गरज काय आहे? अनेक लोक प्राण गमावून बसले ना. कितीतरी घटना आपल्याला वर्तमान पेपरातून पाहायला मिळते. तर ही सजगता जर आपल्याला येईल तर दुःख आपल्या वाट्याला येणार नाही, दुःख आपल्यापासून दूर जाईल. आणि म्हणून बुद्धाचा धम्माचा मार्ग आहे दुःख मुक्तीचा. तर अशा प्रकारे दुःख पण आपल्यापासून दूर जाईल. म्हणून हे इंद्रिय प्रति, चिंतन के प्रति, विषयों के प्रति आणि परिणाम के प्रति आपण परिणाम आले येऊ द्या, निगेटिव्ह येऊ द्या, पॉझिटिव्ह येऊ द्या, आले परिणाम आल्यानंतर घाबरून जायचं नाही. परिणाम आले त्याला स्वीकार करायचं. जे परिणाम येईल, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, दुःखाला स्वीकार केल्याशिवाय दुःखाचं निर्मूलन करता येत नाही. दुःखाला स्वीकारल्याशिवाय. आणि मग त्या दुःखाला स्वीकारतो म्हणजेच काय करतो? त्या दुःखाचे आपण कारण तपासून पाहतो. कारण विनाकारण दुःख येत नाही, त्या दुःखाचे कारण होते, परंतु आपण दुःखालाच पाहतो. तर त्या दुःखालाच पाहून चालणार नाही. तर त्याचे दुःखाच्या निर्मितीचे कारण काय आहे, त्या कारणाचं जोपर्यंत उकलन होणार नाही तोपर्यंत ते दुःख पण बाजूला होणार नाही. म्हणून आपण ह्या परिणामाची पण जाणीव आपण ठेवायला पाहिजे. आणि परिणामाची जाणीव ठेवून आपण दुःखमुक्त होऊ शकतो. एकंदरीत तथागताचा, बुद्धाचा, बाबासाहेबांचा काय आयडियोलॉजी काय आहे, थिंकिंग काय आहे, सार काय आहे बुद्धाचा? दुःखमुक्तीचा मार्ग, दुःखातून मुक्ती. मग दुःखातून मुक्ती कशी होईल? तर ती सजगतेतून होईल.